कुणी विचाराला मनोज राजा, अरे तेव्हाच ज्योतिबाला गुरु मानलं भीमानं. पूर्ण गाण्यात इतिहास आहे आणि मला सारखा अभिमान आहे माझ्या एसटी बांधवांवर की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, महात्मा फुल्यांचा फोटो, बिरसा मुंडांचा फोटो तुम्हाला जय भीमवाल्याच्या घरामध्ये दिसेल. कारण दाखवून दिली रायगडावर किमी अशी जयंतीची, दाखवून दिली रायगडावर किमी अशी अजी भिंगरावजी कालेकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मागली आपण. महिमा ही अपरंपार पुण्याच्या वाघाची अरे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जर कोणी शोधून काढली असेल, माझ्या राजाची समाधी जर कोणी शोधून काढली असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली. अरे म्हणून तर म्हणतोय की कोट्यानु कोटी जनावर उपकार शिवरायांचे, दर्या खोऱ्या गड बनावर उपकार शिवरायांचे. अरे मातृभूमीच्या रक्षणासाठी लढला रणांगणावरी, अरे मातीच्या कणाकणावर उपकार शिवरायांचे. रायगडाच्या जाऊन वाटे
रायगडावर जाऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. अरे महात्मा ज्योतिबा फुलेंनी बघितलं, अरे आमचा राजा इथे दिसलाय. आणि त्या राजांच्या समाधीच्या भोवताल काठी कुंपण वाढली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळा परिसर स्वच्छ केला, ती समाधी शोधून काढली, ती समाधी धुवून काढली आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं तर आमचा छत्रपती शिवाजी राजा या समाधीमध्ये इथे रायगडावर आहे. आणि सर्वात पहिली शिवजयंती त्या रायगडावर साजरी केली माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि आता लोक शिवजयंती साजरी करतात, साधा महात्मा फुलेंचा फोटोही लावत नाही. अरे भावांनो, व्यक्तिपूजक करू नका, विचारपूजक बना, विचारपूजक बना. मी वारंवार माझ्या समाजातील माझ्या लोकांना सांगतोय, वारंवार जिथे जिथे गाणं म्हणायला जातो तेव्हा जेव्हा लोकांना सांगतोय, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले आणि त्याला बाबासाहेब जर पटत नसेल तर त्याला शिवाजी महाराज काहीच कळले नाही. आणि ज्याला बाबासाहेब कळले त्याला शिवाजी महाराज पटत नसेल तर तूही काही कामाचा नाही. अगर बाबा साहब को मानते हो तो छत्रपति शिवाजी महाराज को भी मानना पड़ेगा, और शिवाजी महाराज को मानते हो तो बाबा साहब को भी मानना पड़ेगा. ये दोनों एका सिक्क्याचे दोन बाजू आहेत, लक्षात घ्या. काही काही लोक बाबासाहेबांचं अजूनही नाव घेतलं इटच करतात, नुसतेच विना कामाचे. आपले बेअक्कल वाचलं बाबासाहेबांचे पुस्तक, तिथं शिवाजी महाराज भेटेल ना तुला बाबासाहेबांच्या पुस्तकात. आणि शूद्रपूर्वी कोण होती या ग्रंथामध्ये लिहून ठेवून आहे ना बाबासाहेबांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ कसा वर्णनाबद्ध केला. अरे शूद्र राजा म्हणून संबोधलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना, शूद्र राजा. लक्षात घ्या, शूद्र राजा. अरे तुकारामाचाही खून यांनीच केलाय, लक्षात घ्या. आणि आम्हाला सांगितलं की विमान आलं होतं, पुष्पक विमान. कोणाला घ्याले? तुकारामाला. काही विमान आलं नाही. इतिहास वाचा. तुकाराम हा व्यवस्थेच्या विरोधात बोलत होता म्हणून त्याची कत्तल करण्यात आली. त्याचे सगळे ग्रंथ इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आले. परंतु तुकाराम संपला नाही, छत्रपती शिवाजी महाराज संपले नाही, महात्मा फुले संपले नाही. कारण महारच्या काठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा होत्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय. हे नातं आणि हे वैचारिक नातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापुरुषांचे होतं. म्हणून तर बोलतोय की ज्यांच्या कपाळी लाल टिळा आहे त्यांच्या कपाळी निळा टिळा लावू नका. कारण भगवा भी आमचाच आणि निळा भी आमचा, छत्रपती शिवाजी महाराज भी आमचे, बाबासाहेब भी आमचे. म्हणून तर बोलतोय की ज्यांच्या कपाळी लाल टिळा आहे त्यांच्या कपाळी निळा टिळा लावू नका. अरे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी भिंबाला शुभाला एकत्र आणू नका. ज्यांच्या कपाळी लाल टिळा आहे त्यांच्या कपाळी निळा टिळा लावू नका. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भिंबाला शुभाला एकत्र आणू नका. अरे करायचे असेल तर असं करा. अरे शिवजयंती तर मनवतच आलो, सोबत आता महात्मा फुले जयंती मी मनवा. फुलेंच्या काठी रायगडाच्या जाऊन रायगडाच्या जाऊन वाटे तोडले रे कुंपण काटे, मोकळी केली ती समाधी अश्रुनयनी फुलांच्या दाटे. हर्षित झाले सारे मावळे, जयंती आमच्या शिवाजी, जयंती
पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली. अख्ख्या जगाला माहित आहे. म्हणून तर बोलतोय ते जीव गवले विचार पेरले जयंतीचं गीत सादर करतोय. ऐका वर्षी माझ्या बांधवांनो बाबासाहेबांची जयंती उद्या थाटामाटात प्रत्येक गाव शहरात साजरी केली जाते. कारण भीम जी के विचारों को दिल में आज के दिन बैर आपस के मिटाना चाहिए. बाबा के विचारों को दिल में बसाना चाहिए. गिने शिकवे सब भूल जाना चाहिए और इस तरह से बाबा साहब की जयंती मनाना चाहिए. इस तरह बाबा साहब की जयंती मनाना चाहिए. बाबा साहब की जयंती कैसी मनाई जाती है? अरे जय भीम वालों का रुतबा दे